रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। डीजे हा आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक नाही। IPS वेंकटराम। शिवजयंती उत्सवानिमित्त केज येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। केज पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS वेंकटराम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी बोलताना IPS वेंकटराम म्हणाले की डीजे हा आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक नाही असे यांनी प्रतिपादन केले। काल दिनांक 4 फेब्रुवारी 2026 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता केज पोलीस स्टेशन येथे शिवजयंतीच्या अनुषंगाने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले। पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले होते। या बैठकीला प्रतिसाद देत केज तालुक्यातील सर्व शिवप्रेमी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS वेंकटराम तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले। ते बोलताना म्हणाले की शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात येत आहे। सर्व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, युवकांनी शिवजयंती शांततेत साजरी करावी। गणेश उत्सवाप्रमाणे शिवजयंती आणि डीजे विरहित साजरी करावी। आम्ही डीजेला अजिबात थारा देणार नाही। त्यामुळे सर्व जयंती उत्सव कमिटीने सांस्कृतिक उपक्रम घेऊन शिवजयंती उत्सव साजरा करावा। शिवजयंतीच्या मिरवणुकीने लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिकांनी बाहेर पडून शिवजयंती उत्सव पाहावा। आम्ही आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज आहोत। दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या व छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सज्जड इशारा दिला। शिवजयंती उत्सव साजरा करताना विविध अडचणीबाबत जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि नागरिकांनी आपले म्हणणे मांडले। यावर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना IPS वेंकटराम म्हणाले की डीजे हा आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक नाही। त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम घ्यावेत। डीजे हा नागरिकांच्या जीवितास धोकादायक आहे। माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेला बंदी आहे। शिवजयंती उत्सव साजरा करताना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व महिलांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही पोलीस म्हणून कार्यतत्पर आहोत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक श्री बनसोडे यांनी मानले। या शांतता कमिटीच्या बैठकीत सामाजिक संस्था, संघटना, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। जो भी ऑर्गेनाइजर्स है, आपसे यही निवेदन है मेरा कि आप भी इसका थोड़ा प्लीज ध्यान रखिए कि आपके सारे अपनी लोकेलिटी में कोई भी डीजे को इलीगली इस्तेमाल ना किया जाए। और उसके अलावा हमारा जो नेक्स्ट है, जो इस फेस्टिवल में, ये बहुत बड़ा मात्रा में फेस्टिवल होता है। ये मेरा पहला फेस्टिवल रहेगा यहाँ पे महाराष्ट्र में। तो मैं भी काफी उत्साह हूँ, आई एम एक्साइटेड ये त्योहार देखने के लिए और मैं भी एक्टिवली पार्टिसिपेट करूंगा इसमें। तो इसमें मेरा भी एक निवेदन आप सबसे कि आपके लोगों से भी जो वॉलंटियर्स हैं वो भी हमारा पुलिस के साथ मिलजुल के हम साथ में एक अच्छे से केज में बड़ा मात्रा में त्योहार सेलिब्रेट करें। और इसके अलावा हम आपने जो भी बात किया यहाँ पे, एक तो ट्रैफिक को लेके और एक भाई साहब ने बताया था ये शुगर केन के जो ट्रैक्टर्स है वो भी इशू करेंगे। तो शुगर केन ट्रैक्टर का भी हम ध्यान रखेंगे, ऑल्टरनेट रूट ढूंढेंगे या फिर थोड़ी टाइम के लिए उनको भी भारी रोका जाएगा। और ये शुगर केन ट्रैक्टर का भी आप देखते जाए तो यहाँ पे सारे शुगर केन ट्रैक्टर वाले डीजे लगा के चलाते थे। तो एक महीने से पहला हमारे KHPR साहब ने बड़ी सी कार्रवाई शुरू किया है। एक भी ट्रैक्टर जो भी डीजे लगा के जाएगा उसका डीजे हम निकालेंगे, उसके ऊपर फाइन मारेंगे, फिर उसको भेजेंगे और उसको कंपल्सरी यहाँ पे 4 से 5 घंटा खड़ा किया है। तो ये जो डीजे का है ये बहुत पहले से हमारा चालू है। तो हम यही अपेक्षा रख रहे हैं कि आप भी हमारा एक सहभागी बने इस चीज में और
सब मिलके मिलजुल के साथ काम किए तो पूरा समाज और पूरा सोसाइटी बहुत अच्छे सर्व मान्यवरांचे राहिले सगळ्यांचे आभार. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला प्रशासनाला मदत करून सगळे कार्यक्रम घेतले जातात. 4-5 दिवस आधी रक्तदान शिबिर असतं, त्याच्यानंतर बरेच सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि 19 फेब्रुवारीला जयंती आपली रोडला असते. अशी रूटनुसार सगळ्यांना शासनाला मान देऊन आणि त्यांना रिस्पेक्ट देऊन सर्व जयंती दरवर्षी तशाच होतात. एकही केस वगैरे काही जयंतीला कुठल्या कामावर लागत नाही. दरवर्षी भरपूर उपक्रम असतात. उंट घोडे सांस्कृतिक कार्यक्रम असे वाद्य साऊंड बऱ्याच गोष्टी असतात. पण दरवर्षी चांगल्या प्रकारे सगळं केस वाशी आम्ही करून दाखवतो. जय शिवराय. 19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीमध्ये आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जे शिवप्रेमी आहेत ते शिवजयंतीची मिरवणूक साजरी करतात. त्याचबरोबर दिवसभर इतर अनेक शिवजयंती निमित्ताचे कार्यक्रम असतात. हे सर्व जे कार्यक्रम आहेत ते शांततेने उत्साहाने पार पाडण्यासाठी म्हणून प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीची प्रयत्नांसाठीच आपण आजची एक शांतता समितीची बैठक आयोजित केलेली आहे. मग यामध्ये आपण आदरणीय ASP श्री व्यंकटराम सर यांना आमंत्रित केलेलं आहे अध्यक्ष म्हणून आणि आपण सर्व शिवप्रेमी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव, समाजसेवक यांना, लोकप्रतिनिधी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तर यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी आमचे SP सरांनी सर्व जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका यांना पत्रव्यवहार केलेला आहे की शिवजयंती निमित्ताने, म्हणजे तो रुटीन पत्रव्यवहार असतो. आपण SP सर प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हे करतात. आपण स्थानिक प्रशासनाला पत्रव्यवहार करतो. जसं की मिरवणुका निघाल्यानंतर रस्त्यांची व्यवस्था असावी, MLCB असावी किंवा इतर काही ज्या अडीअडचणी असू शकतात त्या प्रशासनाकडून दूर केल्या जातात. तर त्याच्यामध्ये आपण पत्रव्यवहार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. याही वर्षी माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांनी असे पत्र इश्यू केलेले आहे कलेक्टर ऑफिस पासून ते इतर सर्व प्रशासकीय कार्यालयांकडे. आपल्याही नगरपंचायतला अशा प्रकारचं पत्र SP ऑफिस कडून आणि आपल्या पोलीस स्टेशन कडून गेलेलं आहे. मी सुरुवातीला हे प्रस्तावित केल्यानंतर मी आपल्याला विनंती करतो की जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपापले यांचं मी पुनश्च आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने स्वागत करतो. आपणा सर्वांना आपल्या प्रतिनिधींमार्फत आपले विचार मांडण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि आपण आपले जे विचार मांडलेले आहेत ते आपले सर्व विचार, आपल्या सूचना, आपलं मनोगत याची नोंद आपण पोलीस स्टेशनने घेतलेली आहे. त्यानंतर मी काही गोष्टी यामध्ये थोडंसं एक्सप्लोर करू इच्छितो. MACB संदर्भातल्या सूचना आहेत, नगरपंचायत संदर्भातल्या सूचना आहेत, पोलीस संदर्भातल्या आहेत आणि काही इतर सूचना आहेत. तर MACB संदर्भात पहा, कानडी चौक, कानडी रोड, भन्साळी दुकानासमोरील पोल आणि डीपीच्या काही सूचना आहेत. त्या वायर काही लटकलेल्या आहेत किंवा काय त्याच्या संदर्भातल्या सूचना आहेत. तर त्याबाबत आदरणीय सय्यद मॅडम या पूर्तता करून घेणार आहेत. त्यानंतर डीपी शिफ्ट करण्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की काहीतरी आपल्याकडून पत्रव्यवहार वगैरे हवा आहे. आपण थोडी कराल तर कराल, नाही कराल तर आपलं पोलीस स्टेशन निश्चित पत्रव्यवहार करील. जनभावनेची हे ठेवून आपण पत्रव्यवहार करू शकतो त्यांना, आपण त्याप्रमाणे करू. कारण फक्त शिवजयंतीच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यानंतर इतर अनेक जयंती आणि उत्सव आहेत, गणपती आहेत आणि या सगळ्यांसाठी ही गोष्ट महत्वाची आहे.
नगरपंचायतचे साहेब आलेले आहेत, त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी सर्व काही सांगितले. असं एकमेव शहर आहे केज की जे मेन रोड केज शहरातून जातो आणि या शहराला रिंग रोड नाही, फ्लायओव्हर नाही, बायपास नाही. त्यामुळं जे ट्रॅफिक आहे आणि महामार्ग आहेत, सगळे दोन्ही महामार्ग आहेत, त्यामुळं वाहतूक जास्त आहे. आणि मुख्य म्हणजे सगळे जे सण उत्सव मिरवणुका वगैरे आहेत हे या रोडवरच होतात. तरी पण आपण ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन देऊ शकतो त्या त्या ठिकाणी आपण डायव्हर्जन देऊ. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिकचे पोलीस तैनात करावे लागतील त्या त्या ठिकाणी आपण ट्रॅफिकचे पोलीस तैनात करू. गणपतीमध्ये आपण टोईंग व्हॅन आणलं होतं बघा, टोईंग व्हॅन, आणि टोईंग व्हॅनमुळे बऱ्यापैकी आपल्याला मदत झाली होती. यावेळेस ते आपण तसा प्रयत्न करू. विनाकारण जे रस्त्यावर मध्य रस्त्यावर जे वाहने लावतात त्यांच्या गाड्या उचलण्याची व्यवस्था होईल, जेणेकरून रस्ता साफ होण्यासाठी मदत होईल. एक नागरिकांनी म्हटले की डीजे मध्ये भेदभाव. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.